ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सर्वजण आता प्रियाचा विचार करत असताना अचानक अर्जुनला इन्स्पेक्टरचा फोन आलेला असतो। जेव्हा अर्जुन इन्स्पेक्टरशी बोलतो तेव्हा त्याला मोठा धक्काच बसतो, कारण इन्स्पेक्टरने लोकेशन ट्रेस केल्यानुसार प्रियाचं लोकेशन हे रविराजांच्या घराजवळ दाखवल्याचं त्याला समजलेलं असतं। तर तिथे आता सगळेच जण धक्क्याने उठतात। तर रविराज सुद्धा हादरतो आणि तो म्हणतो की काय, परंतु हे कसं शक्य आहे। सुमन सांगते की माझं तर घरामध्ये सगळीकडे लक्ष असतं आणि मी तन्वीला सगळीकडे शोधला आहे, परंतु ती मला तरी कुठे भेटलीच नाही। तेव्हा सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो। सायली सांगते की मी आले पटकन आणि तेथून निघते। तर इकडे मात्र आता साक्षी खूप घाबरलेली असते। ती आता रडकुंडीच्या घाईला आलेली असते। ती महिपतला सांगते की सगळं संपलं अण्णा। साक्षी आता वेड्यासारखी वागायला लागते। ती म्हणते की काय, आता कोणत्याही क्षणी अर्जुन पोलिसांना घेऊन येईल आणि विलासची केस आता संपली, ती लोक मला इथून फरफटत घेऊन जातील। महिपत तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो। घाबरलेली साक्षी महिपतला सांगते की माझा आय विटनेस अचानक पलटला, आता कोर्टाला कोणत्याही पुराव्याची गरज नाहीये। अण्णा मला एक सांगा की खुनी मी आहे म्हणून सिद्ध झालं तर त्या खुन्याला काय शिक्षा मिळते हो। साक्षी रडत तिथे महिपतला सांगते की अण्णा सगळं काही संपलं आहे। आता आपल्याला माहिती होतं ना की त्या प्रियाकडे खूप मोठं हत्यार आहे, ती प्रिया आपल्या विरोधात कधीही पालटू शकते, परंतु आपणच खूप मोठा मूर्खपणा केला। इतक्यात आता डोअरबेल वाजल्यानंतर साक्षी परत खूप घाबरते। ती महिपतला सांगते की अण्णा पोलीस आले आहेत। साक्षी पुरते आता वेडी झालेली असते, घाबरलेली असते आणि त्या सगळ्यामध्ये ती विचित्र वेड्यासारखीच बडबड करायला लागते। ती सांगते की अजिबात दार उघडू नका, ते पोलीसच असतील ना, ते कोणत्याही क्षणी मला घेऊन जातील। त्यावरती आता महिपत सांगतो अगं बघू दे तर आधी। तेव्हा साक्षी चिडते आणि म्हणते काय बघू द्या अण्णा, नाही ना अण्णा मी ना कुठेतरी निघूनच जाते, तुम्ही पण माझ्यासोबत निघून चला, आपण ना इथे अजिबात राहायचंच नाहीये। साक्षी इतकी वेड्यासारखी वागायलेली असते की आता ती कंट्रोलच्या बाहेर जाते। तेव्हा महिपत डायरेक्ट साक्षीचं थोबाडच फोडतो। महिपत आता साक्षीला गप्प बसण्यासाठी सांगतो आणि तो डोअर उघडण्यासाठी जातो। तोपर्यंत इकडे आता प्रियाची हालत खूप खराब झालेली असते, कारण प्रियाने सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतलेला नसतो। प्रिया कोणी तिथे का तिला सोडवण्यासाठी पाहण्यासाठी येत नाही याचा विचार करत असते, परंतु प्रिया म्हणते की सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, परंतु हा प्लॅन माझा सक्सेसफुल व्हायलाच हवा आहे। तर इतक्यात तिथे सायली आता प्रियाला हाका मारत तिचा शोध घेत असते। तोपर्यंत प्रियाची तब्येत इतकी खराब होते की प्रियाला आता हळूहळू चक्कर यायला लागते। तर इकडे आता प्रिया चक्कर येऊन खालती पडते। तोपर्यंत सायली बाहेर आलेली असते। सायली विचार करते की प्रिया पंप हाऊसमध्ये तर नसेल ना। सायली आता दरवाजा उघडते, इतक्यात पाहते तर समोर प्रिया बेशुद्ध अवस्थेत असते। तेव्हा आता सायलीला मोठा धक्काच बसतो। सायली प्रियाला खूप हाका मारते, परंतु प्रिया शुद्धीत नसते। त्यामुळे सायली आता बाकी सर्वांना खूप जोरजोरात हाका मारायला लागते। अर्जुन विचार करतो की सायली आपल्याला एवढ्या हाका का मारते। सगळेजण आता घाबरलेले असतात, पटकन सायलीकडे पळत जातात आणि ते पाहतात तर प्रिया खरोखर बेशुद्ध पडलेली असते। प्रियाची तब्येत खूप खराब झालेली असते। तेव्हा सगळेच जण तिला आता शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात। तेव्हा आता रविराज सांगतात की अर्जुन पटकन तो तन्वीला उचल, आपण घरामध्ये घेऊन जाऊयात। तर नागराज आता घाबरलेला असतो। तो विचार करतो की म्हणजे ही इतका वेळ या पंप हाऊसमध्ये होती, इथं नक्की काय ड्रामा चालला आहे। तर इकडे त्यानंतर थोड्या वेळाने प्रिया शुद्धीवरती आलेली असते। तेव्हा रविराज तिची काळजी करतात। तर रविराज आता सायलीला सांगतात की थँक्स सायली, तुला पाठीमागे जाऊन माझ्या तन्वीला शोधावंसं वाटलं, बघावंसं वाटलं। तेव्हा सायली सांगते की रविराज सर असं थँक्स म्हणून मला परक नका ना करू, मला या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता म्हणून तर मी गेले ना। त्यावरती अर्जुन विचारतो की अंदाज होता म्हणजे। सायली सांगते की काय आहे ना, आश्रमात जेव्हा मधुभाऊ प्रियावरती चिडायचे, ओरडायचे, तेव्हा प्रिया अशीच घराच्या पाठीमागे चावून बसायची आणि आम्ही सगळीकडे शोधायचो तिला, परंतु प्रिया दिवसभर काही न खाता पिता तिथेच बसून राहायची। तिचा राग शांत झाल्यानंतर परत ती यायची। त्यामुळे मला आज वाटलं की प्रियाने अगदी असंच आज केलं असेल, म्हणून मी बघायला गेले। सुमन सुद्धा आता सायलीचे आभार मानते। सायलीला ती म्हणते की आमचं नशीब चांगलं होतं म्हणून वेळेला तू आमच्यासाठी धावून आली सायली। तर अजून तिथे सांगतो की चला तर मी सापडले आहे ना, मग आता सिनियरचा तो घरचा मॅटर आहे, आपण निघूया। तेव्हा सायली, चैतन्य, अश्विन, अर्जुन आता निघत असताना प्रिया त्यांना थांबवते आणि सांगते की मला माहिती आहे की मी खूप वेड्यासारखी वागले आहे, माझ्या बाबांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तरी सुद्धा मी खूप मोठा मूर्खपणा केला आहे। प्रिया हात जोडून सर्वांची माफी मागते, परंतु प्रिया किती ड्रामेबाज मुलगी आहे हे अर्जुनला चांगलंच माहिती असतं। अर्जुनचा काही तिच्या नाटकावरती विश्वास बसत नाही, तर नागराजचा भ्रम काही अजून दूर झालेला नसतो। तर नागराज मनामध्ये विचार करतो की काय वाटतं हिला, अशी माफी मागून आता हे सगळं काही निस्तारणार आहे का। आता व्हिडिओ बनवून तिने साक्षीला तर लटकवलं आहे, स्वतः सुद्धा जेलमध्ये जाईल ती।
तर अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो की आम्ही हे सगळं काही ऐकण्यासाठी इथे थांबू नाही शकत, चल सायली. तेव्हा आता सायली थांबते आणि नागराजला विचारते की नागराज काका, मी तुम्हाला एक विचारू का? म्हणजे मगाशी हे सगळ्यांना व्हिडिओ दाखवत होते तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ पाहिला होता का? म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाहेरच निघून गेलात. त्यावरती आता नागराज विचारतो, व्हिडिओ? कसला व्हिडिओ? मला नाही माहिती व्हिडिओ. आता नागराज तिथे खोटं सांगतो. नागराज सांगतो की काय आहे ना, मी 1-2 जणाला ही सापडत नव्हती म्हणून तिला शोधायला सांगितलं होतं. अचानक त्यांचा फोन आला म्हणून बाहेर गेलो. तेव्हा आता सायली अर्जुनला सांगून तो व्हिडिओ नागराजला दाखवायला सांगते. तर त्या व्हिडिओमध्ये प्रिया भलतंच काहीतरी बोललेली असते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आता प्रियाने जे काही खुलासा केलेला असतो त्यामुळे रविराज, पूर्णाजी, अर्जुन, सायलीचं मन किती दुखलं आहे त्यासाठी तिने माफी मागितलेली असते. प्रियाने आता जबरदस्त प्लॅनिंग करून नागराज, साक्षी, महिपतला असा काही झटका दिलेला असतो. प्रियाला त्यांच्या सगळ्यांच्या प्लॅनिंगमधून बाहेर ढकलणं त्यांना किती महागात पडू शकतं याची एक झलक प्रियाने दाखवलेली असते. तर नागराज आता प्रियाकडे रागाने पाहायला लागतो. तर नागराज विचार करतो की आता म्हणजे हिने अर्जुनला भलताच व्हिडिओ पाठवला आहे आणि आम्हाला लटकवला आहे, कसली शातिर दिमागवाली मुलगी आहे. तर त्यानंतर अर्जुन, सायली, चैतन्य, अश्विन निघून जातात. तेव्हा आता सुमन तिची खूप काळजी करते. ती म्हणते की अगं तू काय स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार होतीस का तन्वी? तेव्हा आता नागराज पुढे येतो आणि प्रियाला सांगतो की अगं तन्वी, आम्हाला मुलीसारखी आहेस तू, तुला काही झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? तर रविराज आता खूप इमोशनल होतो. तो प्रियाला सांगतो की अगं तन्वी, तुला काय झालं असतं तर काय करणार होतो मी? खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, मी तुला असं ओरडायला नको होतं, परंतु इथून पुढे असं नाही होणार. तेव्हा आता प्रियासुद्धा रडण्याचं नाटक करते आणि रविराजला सांगते की बाबा मला माफ करा, मीही खूप मोठी चूक केली ना. तेव्हा आता रविराज आपल्या मुलीला आपल्या उराशी कवटाळतात. तेव्हा आता प्रिया मनामध्ये विचार करते की चला, एका दगडात आता 2 पक्षी मारले. म्हणजे या रविराज किल्लेदाराचा विश्वासही परत मिळवला आणि त्यानंतर साक्षी, महिपत का आता माझ्यावरती हल्ला नाहीत करणार. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन ऑफिसचा फाईल बघत असतो. तेव्हा सायली आता सांगते की बरं झाला आपण पूर्णाची गाठ झोपले होता तेव्हाच निघालो, नाहीतर प्रियाने काय मोठा गोंधळ घालून ठेवला आहे हे जर त्यांना समजलं असतं तर त्यांना मोठा धक्का बसला असता. परंतु सर, प्रियाने ते फाईलच्या बाबतीत जे काही केलं होतं ना त्याचा पूर्णाजीला आधीच खूप त्रास झाला आहे. तर सायली आता बोलतच सुटलेली असते परंतु अर्जुन काहीच रिॲक्ट करत नाही. तेव्हा सायली म्हणते की सर तुम्ही बोलत का नाही आहेत? तर अर्जुन सांगतो की काय बोलायचं आहे तन्वीच्या बाबतीत. आता तन्वीचा मूर्खपणा कधी न संपणार आहे. एनिवे तुम्ही खालती जा, तसे मला पूर्णाजीशी बोलायचं आहे. त्यावर आता सायली विचारते की नक्की तुमच्या मनात चाललंय तरी काय? तर सायली तिथे अर्जुनला सांगते की हे बघा, आता तुम्ही जर नवीन काही गोंधळ घालून पूर्णाजीला या सगळ्याचा त्रास झाला ना तर बघा मग. इतक्यात आता कल्पना सायलीला हाक मारते. तेव्हा सायली तिथून निघून जाते परंतु अर्जुन रागाने पेटून उठलेला असतो. तर इकडे आता प्रियाचे वेगळीच जहागीरदारी सुरू असते. महिपतच्या घरामध्ये प्रिया अगदी राणीसारखी थाटात बसलेली असते. तर आता कॉफी आणून दिल्यानंतर महिपतच्या समोरच ती कॉफी थुकून देते आणि महिपतच्या नोकराला सांगते की काय आहे ना, तुमच्या मालकासारखी बेचव कॉफी माझ्यासाठी आणू नका, मला ना चांगली दुसरी कॉफी करून आणा. तेव्हा आता तो गेल्यानंतर इकडे साक्षीला खूप राग आलेला असतो परंतु महिपत तिला शांत बसण्यासाठी सांगतो. त्यावरती प्रिया जोरजोरात हसते आणि त्या सगळ्यांना टोमणे मारायला लागते. ती म्हणते की काय वेळ आली आहे ना, म्हणजे कालपर्यंत मला प्लॅनमधून हाकलून देणारी माणसं आज माझ्याच पायाशी आली आहेत. तर प्रिया आता मोठ्या माझ्यात तिथे महिपतला सांगते की अरे तुम्ही दोघं सगळेजण मला इतके का घाबरताय? मी काय माणूस पाठवून तुमच्यावरती हल्ला नाही करणार आहे. महिपतचे शब्द प्रियाने आता महिपतसाठीच वापरलेले असतात. त्याची सांगते की रिलॅक्स. काय अण्णासाहेब, रिलॅक्स ना? इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सायली पूर्णाजीला नाश्त्यासाठी बोलावते परंतु पूर्णाजी बोलत नाही. हे पाहून आता सायली माघारी फिरते. पूर्णाजी जवळ येते आणि त्यांना विचारते की काय झालं पूर्णाजी, तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊन आलात का? मनासारखं दर्शन नाही झालं का? मन शांत नाही आहे का तुमचं? नक्की काय झालं आहे? तेव्हा कल्पना येते आणि पूर्णाईला विचारते की काल पण पूर्णाई तुम्ही आल्या आल्या लगेचच झोपी गेला, काय झालं आहे? तुम्ही तन्वीचा विचार करताय का? पूर्णाजी तिथे सांगते की अगं मला ना सतत वाटायचं की माझ्या प्रतिमाची मुलगी आहे ती, थोडासा अल्लडपणा असेल तिच्यात परंतु तिने तर काल हद्दच पार केले ग. प्रतिमाच्या मुलीचं असं वागणं. तेव्हा अस्मिता सांगते की परंतु पूर्णाची, अगं तू तर तन्वीला या घरात येऊ नको असं सांगितलं आहे ना, मग ती तर आपलीच आहे ना ग. त्यावर आता कल्पना अस्मितावरतीच ओरडते. ती सांगते की अस्मिता आपले आहेत म्हणून आता काही केलं तरी आपण शांत बसायचं का? तेव्हा आता पूर्णाजी चिडते आणि सांगते की प्रतिमाची मुलगी असूनही ती एवढं चुकीचं वागते आहे ना, हे पाहून जीव जळतो माझा. इतक्यातच अर्जुन खालती येतो. अर्जुन इतका चिडलेला असतो की आता पूर्णाची आणि अर्जुनमध्ये
वादाची परिस्थिती निर्माण झालेली असते. अर्जुन तिथे सांगतो की पुन्हाची जेव्हा तन्वी पहिल्यांदा मला भेटली होती ना, तेव्हाच तिचा खरा स्वभाव मला नजरेस पडला होता. बाकी सगळ्यांनाही तन्वी नक्की कशी मुलगी आहे हे समजलं होतं, फक्त तू सोडून. तेव्हा आता पुन्हाजी म्हणते की म्हणजे हे सगळं काही मला माहिती असून मी मुद्दाम करते असं वाटतं का अर्जुन तुला? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग काय? त्यावरती आता सायली अर्जुनला सांगते का अहो तुम्ही पुन्हाजीला या सगळ्यासाठी जबाबदार का धरताय? अहो पुन्हाजीने प्रियाला थोबाडीत फोडली कारण प्रियाला वळण लागावं म्हणून केलं ना. तेव्हा अर्जुन सांगतो की आधी स्वतःच बिघडवायचं आणि परत स्वतःच सुधारायचं, याला काय अर्थ आहे सायली? अर्जुन आता खूप चिडलेला असतो, खूप वैतागलेला असतो. तो पुन्हाजीवरती खूप ओरडायला लागतो. तो सांगतो की पुन्हाजी तुला कळत नाहीये का? अगं तन्वीसोबत अस्मिताही सुद्धा चुकीचं वागते आहे. तेव्हा अस्मिता चिडते आणि म्हणते की अरे तू माझ्यावरती का घसरतोयस? तेव्हा आता अर्जुन सांगतो की का? आता तुम्ही दोघींनी हार चोरून तोच हार सायलीने चोरलाय याचा आळ ढकलला नव्हता का तिच्यावरती? पुन्हाजी प्रत्येक वेळेस प्रिया चुकीचंच वागत राहिली, परंतु प्रत्येक वेळेस तू तिला समजवायचं सोडून तिच्यावरती वेळेवरती तिला सुधरवायचं सोडून प्रत्येक वेळेस तिला पाठीशी घालत आली. हे सगळं काही तुझ्यामुळं घडतं आहे. त्यावर ते अर्जुनला पुन्हाजी सांगते, परंतु अर्जुन अरे नात आहे ती माझी, आई विना पोर आहे. पुन्हाजी सांगते की तन्वीला आपणच समजून घ्यायला हवं आहे ना अर्जुन. त्यावर ते अर्जुन म्हणतो की इतक्या इरिटेटिंग मुलीच्या वागण्याला आपण का समजून घ्यायचं पुन्हाजी? आता ती रविराजचं आणि प्रतिमा त्याची मुलगी आहे म्हणून आता प्रत्येक वेळेस आपल्या घरात फोडण्याचं लायसन्स तिला मिळालेलं नाही आहे पुन्हाजी. आणि काल तिने काय चुकीचं वागले आहे हे तुला माहिती सुद्धा नाही आहे. तेव्हा आता कल्पना सायली त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु अर्जुन बोलतच सुटलेला असतो. त्यावर आता चैतन्य पटकन अर्जुनला सांगतो की अर्जुन चल इथून. तर पुन्हाजी म्हणते की थांब चैतन्य, काल नक्की काय झालं होतं हे मलाही ऐकायचं आहे. अर्जुन सांगतो की ठीक आहे मग ऐक पुन्हाजी. काल तन्वीने ना एक व्हिडिओ पाठवला होता आणि ती व्हिडिओ पाहून असं वाटत होतं की तन्वी जणू काही आत्महत्याच करायला निघाले आहे, परंतु नाही, ती तर घराच्या मागे लपून बसली होती. वेळेवरती सायलीला सापडली म्हणून बरं झालं, नाहीतर सिनियरचा या सगळ्यामध्ये जीव गेला असता. माहिती आहे का तो किती टेन्शनमध्ये आला होता? तेव्हा आता पुन्हाजी अस्मिताला मोठा धक्काच बसतो. तर पुन्हाजी म्हणते की काय रविराज कसे आहेत आणि माझी तन्वी कशी आहे? त्यावरती अर्जुन परत चिडतो आणि म्हणतो की बघितलंस पुन्हाजी, आता सुद्धा तुला त्याच मुलीची काळजी आहे. तुझ्याशी एवढं बोलून हे काहीच उपयोग नाही आहे. इनफॅक्ट मी या टॉपिकवरती का बोलतोय, चल चैतन्य. तेव्हा आता पुन्हाजी अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करते. अर्जुन इतका चिडलेला असतो की तो म्हणतो की पुन्हाजी मला आजपासून तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिलेली नाहीये. अर्जुन तर आता तेथून रागाने निघून जातो. पुन्हाजी खूप हादरलेली असते, पुन्हाजी रडते. तेव्हा आता सायली कल्पना अस्मिता तिला सावरतात. कल्पना तिथे आता पुन्हाजीला सांगते की अहो अर्जुनच्या कामामध्ये काहीतरी बिनसलं असेल पुन्हाई, तुम्ही नका त्याच्याकडे लक्ष देऊ. तेव्हा आता पुन्हाजी कल्पनाला सांगते की अगं परंतु तन्वीच्या चुकांवर मी पांघरून घालते, तिच्या चुकांना मी प्रोत्साहन देते असं म्हणतोय अर्जुन मला. पुन्हाजी खूप रडायला लागते. ती कल्पनाला म्हणते की अगं माझ्याशी बोलणं टाळतोय तो, माझ्याशी बोलणार नाही असं म्हणतोय, इतकी काय मोठी चूक केली आहे कल्पना मी? तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता पुन्हाची खूप रडत असते. तेव्हा सायली तिच्या रूममध्ये जाते आणि सायली सांगते की आपण असं काहीतरी करूयात की ते लगेच तुमच्याशी बोलायला लागतील. तेव्हा आता पुन्हाची आजारी पडण्याचं, तिला हार्ट अटॅक येण्याचं नाटक करायला लागते. तेव्हा घरातील सर्वजण खूप घाबरलेले असतात. तर अश्विन तिथे सांगतो की चल मी पटकन गाडी काढतो, आपण हॉस्पिटलमध्ये पुन्हाजीला घेऊन जाऊया. तेव्हा अर्जुनला माहिती असतं की पुन्हाजी नाटक करते ते. तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की अरे गाडीत ना कोण येईल, तिथे म्हातारी माणसं आहेत ना, हिला उगीच धक्के बसतील. त्यावरती पुन्हाजी चिडते आणि उठते आणि म्हणते अर्जुनला की म्हातारी कुणाला म्हणालास? तेव्हा आता कल्पना प्रताप म्हणतात की पुन्हाही म्हणजे तू नाटक करतेस? त्यावरती अर्जुन आता सायलीचा हात पकडून पुढे घेऊन येतो आणि सांगतो की आज पुन्हाजीच्या नाटकामध्ये माझी बायको सुद्धा सामील झाली आहे. आणि त्यानंतर परत सायलीने आता युक्तीने का असना परंतु अख्खं कुटुंब परत एकत्र आणलेलं असतं आणि पुन्हाजी अर्जुनमधला वादही मिटवले.